तपासात न जाता मिळू शकणारे बघूयात पोलीस याबद्दलचा तपास करतात त्यांना यातनं काय निष्पन्न होतं हे लवकरच आपल्याला कळेल त्याचंही अपडेट आपण देऊ आपल्यापर्यंत। पुढे पाहूयात राज्यात कोल इंडियाच्या 2 युनियनने संप पुकारलाय। कर्मचारी संपावर गेल्याने कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती समोर आली आणि या संपामुळे देशपातळीवरील वीज निर्मिती प्रभावित होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। पारस, नाशिक आणि भुसावळ इथला वीज निर्मिती ती ठप्प होणार आहे तर कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपुरातील वीज निर्मिती संच देखील प्रभावित होऊ शकतात। बोलूयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत। तुषार, या सगळ्या पॉवर हाऊसेसमध्ये वीज निर्मिती करता जेवढा कोळशाचा साठा लागतो तो काही प्रमाणात अतिरिक्त करून ठेवण्यात आलेला असतो, पण आता कोल इंडियाचे युनियन जे आहेत ते संप करतात, म्हणजे अर्थात कोळशाचा पुरवठा होणार नाही, यामुळे काय परिणाम दिसून येऊ शकतो? विशाल, राज्याला म्हणजे महानिर्मितीला रोज 1,30,000 मेट्रिक टन कोळसा कोल इंडियाकडनं पुरवला जातो। त्यामध्ये आपण जर चंद्रपूर, कोराडी आणि खापरखेडा या संचाचा किंवा इथल्या महानिर्मिती केंद्राचा विचार केला तर या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये 1 आठवड्यापूर्वी इतका कोळसा आहे। मात्र भुसावळ, नाशिक, परळी आणि पारस हे जे 4 वीज निर्मिती औष्णिक विद्युत केंद्र आहे यामध्ये जवळपास 2000 मेगावॅट रोज वीज निर्मिती केली जाते आणि तिथे फक्त पुढचे 2 दिवस पुढे मध्ये 48 तासाचाच कोळसा तिथे शिल्लक आहे। त्यामुळे हा जो कोल इंडियाकडनं होणारा जो सप्लाय हा पुढच्या 48 तास बंद असल्यामुळे मग पुढच्या 48 तासानंतर हे जे संपूर्ण वीज निर्मिती केंद्र आहे हे संपूर्ण वीज निर्मिती केंद्र कोळशाअभावी पूर्णपणे बंद पडणार आहे। आत्ताच थोड्या वेळाआधी माहिती मिळाली की नाशिकचं जो वीज निर्मिती केंद्र आहे ते बंद पडलेला, त्याचं जे प्रमुख कारण आहे ते वीज निर्मितीचे कर्मचारी देखील संपावर आहेत। त्यामुळे दुहेरी मार या वीज निर्मिती केंद्रांना सहन करावा लागत आहे। स्वतः वीज निर्मिती केंद्रावरच्या युनियन संपावर आहे, कोल इंडियाच्या युनियन संपावर आहे, त्यामुळे कोळशाचा नीट पुरवठा होणार नाही। त्यामुळे निश्चितच पुढच्या 48 तासानंतर राज्यामध्ये विजेचं संकट येईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्याची पूर्ण विजेची आता जी आवश्यकता आहे ही खाजगी वीज निर्मिती केंद्रावरनं आणि कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर या 3 वीज निर्मिती केंद्रावरनं राहणार आहे, कारण की दिवसाला 1,30,000 मेट्रिक टन होणारा जो सप्लाय आहे कोळशाचा तो पुढचे 2 दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे महानिर्मितीकडनं नियोजन केलेलं आहे। काल आणि आज महानिर्मितीकडनं चंद्रपूर, कोराडी आणि खापरखेडा इथल्या ज्या कोळशाच्या वॅगन आहेत त्या भुसावळ, नाशिक, पारस, परळीकडे पाठवण्यात आलेल्या आहे। मात्र असं असलं तरी त्यामुळे फक्त पुढचे 12 तास ते काढू शकेल इतकाच त्यांना अतिरिक्त कोळसा मिळेल। त्यामुळे राज्यावर विजेचं मोठं संकट आहे। जर का आपण राज्याची रोजची गरज बघितली तर साधारण 20,000 मेगावॅट राज्याची गरज असते। महानिर्मितीकडनं 6,500 मेगावॅट महावितरणला पुरवठा केला जातो आणि खाजगी वीज निर्मिती केंद्रामधून साधारण 14 ते 15,000 मेगावॅट निर्मिती होते। कोळशाचा पुरवठा तुषार वेळेवरती होऊ शकला नाही तर या वेगवेगळ्या वीज निर्मिती केंद्रांमध्ये विजेची निर्मिती होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम जो आहे अर्थात लोडशेडिंग वाढेल, काही ठिकाणी वीज पुरवठा ठप्प राहील। त्यामुळे वीज ही गरजेची बाब आहे आणि त्या अनुषंगाने कोळशाचा पुरवठा होणं फार आवश्यक आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तुषार।